धर्माचे पाळण करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम। तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊनी बाण फिरे, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम। नाही भीड भार नाही भीड भार, तुका म्हणे सान थोर, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार। दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभला, पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेनो, बोलतो वचने ती भाविके। प्रथम नमन करुगडनाथा उमा शंकराची या सुता चरणावरी ठेवून माथा दया माझ दंडवत। दुसरे बंधू शारदाजी चतुराननाची आत्मजा वाक्सिद्धी पाबजे सहजा, तया माझा दंडवत। आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते सज्जन, तया माझा दंडवत। आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान, विठ्ठल नामोच्चार धन, तया माझा दंडवत। आता बंधू रंगभूमिका कीर्तन उभी होते लोका, टाळ मृदुंग श्रोते देखा, तया माझा दंडवत। ऐसे नमन करून सकळ हरिकथा बोलवी, भोबड्या बोला अज्ञानी जाणून आपल्या बाळा चालवी, सगळा नामा म्हणे विठाला विठाला। रामचंद्र भगवान सुता हरे 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 शंकरा शंकरा जटाटवी कलज्जल प्रवाह तुंग मालिका। लवीची वल्लरी विराजमान मूर्ती। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। धगत 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 बल्लाट पट्ट भावगे, किशोर चंद्रशेखरे प्रति प्रदक्षिणं नमः। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय।
पिशाचा सहचरा चिता भस्मा लेपा स्रग पिंडू करो परिकरा अमंगल्यम शीलम तव भवतु नामैवाखिलम तथापि स्मर्तॄणां वरद परमं मंगलमसि रुचीनां वैचित्र्यां द्रजकुटिल नाना पथजुषां नृणामेको गम्या स्वमसि पयसा मर्णवैव नमः पार्वतीपतये हर हर महादेव। धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंद श्रीमंत तुकोबाराय देहू येथे राहणारा एक संत, एक साधू, एक सत्पुरुष ज्यानं 5वा वेद निर्माण केला आणि अंटू दी लास्ट मॅन शेवटच्या माणसाचं जीवन घराघरापर्यंत झोपडी झोपडीपर्यंत माझ्या विठ्ठलाचे माझ्या पांडुरंगाचे विचार पोहोचावे एवढ्या एकाच ध्येयासाठी आणि एवढ्या एकाच ध्यासापोटी ज्या माणसानं आपलं आयुष्य समाजासाठी कुर्बान करून टाकलं, उधळून टाकलं ना, असा एक साधू तुकाराम महाराज प्रस्तुतच्या अभंगाद्वारा तुकोबाराय धर्माचं पालन करा याविषयीची आग्रही भूमिका घेतात। अर्थात हे गरजेचं आहे। का गरजेचं आहे? तुकोबाराय होते त्या काळापासून तर सांप्रत आत्ता या काळापर्यंत परिस्थिती अशी आहे की आम्ही धर्म धर्म करीत फक्त बोंबलतो आहोत, ओरडतो आहोत, चकाट्या पिटतो आहोत, पण दुर्दैवानं आपल्याला आपलाच धर्म नीट कळला नाही। तो धर्म नीट समजून घेता यावा, संतांच्या नजरेतून समजून घेता यावा म्हणून प्रस्तुतचा अभंग आजच्या शुभ मुहूर्तावर कीर्तनरूपी सेवेसाठी निवडला आहे विठाला। या ठिकाणी जास्त प्रास्ताविक करण्यात जास्त प्रास्ताविक करायचंच नाहीये। याचं कारण आज फक्त कीर्तनाचा विषय छत्रपती शिवाजी महाराज हाच आहे, पण तरी सुद्धा संगीत है शक्ति ईश्वर की, हर स्वर में बसे है राम, रागी जो सुनाए रागिनी रोगी को मिले आराम। संगीत की शक्ति के माध्यम से भगवान शिव प्रभु को एक वंदन, एक प्रणाम करने का यह अट्टहास हम सब लोग मिलके कर रहे हैं। या ठिकाणी उपस्थित असणारा हा जो जनसमुदाय, अतिशय सुंदर तुम्ही केलेली ध्वनी व्यवस्था, त्याचबरोबर प्रसन्न चेहरे आणि छत्रपतींचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित आपण सगळेजण, आणि मी इथून पुढे 2 तास ज्यांच्या भरोशावर टणटण करत उभा राहणार आहे ते पहिल्या नंबरपासून तर शेवटच्या नंबरपर्यंत सगळे टाळकरी महाराज, गायनाचार्य महाराज, बरेच आता आमच्या बरोबर राहिलेले खूप मोठे लोक आहे की नाही। आमचे दीपक महाराज असतील, हरिभक्तपरायण, त्याचबरोबर आमचे दिनेश महाराज असतील। अरे काय जादू आहे या माणसाच्या बोटामध्ये। सरस्वती कृपा करते तर अशी करते, क्लासिकल पासून तर लाईट म्युझिक पर्यंत सगळं ज्या बोटांमधून बाहेर पडते, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा। त्या आई जगदंबेची कृपा आहे आणि त्या आई जगदंबेमुळे एवढे सगळ्या या कलाकार गुणीजन मंडळींच्या भरोशावर इथून पुढचे 2 तास तुमच्या पुढे टणटण करणार आहे विठाला। अर्थात हा कीर्तनाचा अभंग घेण्याचं कारण आहे। काय कारण आहे माहिती आहे? कारण हेच आहे की सळसळ आमच्या रक्ताची थंड कधीच झाली, सळसळ आमच्या रक्ताची थंड कधीच झाली आणि मर्द मावळे असून कपाळी लाचारीच आली। फुरफुरणारे घोडे घेऊन दौडत कधीतरी होतो, फुरफुरणारे घोडे घेऊन दौडत कधीतरी होतो आणि आज मात्र आम्ही शिवबाचं नावही चोरून घेतो। ज्या छत्रपती शिवाजी राजानं 352 गडकोट उभे केले
त्या छत्रपती शिवाजी राजांना आम्ही फक्त घोषणांपुरतं मर्यादित करून टाकलाय. आम्ही फक्त शिवाजी महाराजांच्या नावाच्या घोषणा देत राहिलो. माझ्या छत्रपती शिवप्रभूंनी आम्हाला हिंदवी स्वराज्य उभं करून दिलं. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. एवढ्या एका ध्यासापोटी हा माणूस पहाडातल्या मावळ मराठ्यांना बरोबर घेऊन रक्ताच्या शेवटच्या थेंबाचा अभिषेक घालत होता. महाराष्ट्र भूमीवर निर्माण करत होता हिंदू राष्ट्र स्वराज्य. कुणासाठी? आपल्यासारख्या येडपटांसाठी, मूर्खांसाठी. शिवाजी महाराजांनी केलेला त्याग, त्यांनी दिलेलं बलिदान हे मान्य आहे, पण त्यांनी केलेल्या त्यागाच्या आणि बलिदानाच्या बदल्यात आम्ही त्यांना काय दिलं? शिवाजी महाराजांनी आम्हाला स्वराज्य दिलं मान्य आहे, पण त्यांनी स्वराज्य दिलं त्याच्या बदल्यात आम्ही त्यांना काय दिलं? आम्ही त्यांना दिला फक्त निर्जीव पुतळ्याचा मान. आम्ही त्यांना दिला अंधाराचा आहेर. आम्हाला 19 फेब्रुवारी ज्यावेळी येतो ना त्यावेळी पुतळा आठवतो आणि त्यावेळी सफाई आठवते. दुर्दैवाची गोष्ट आहे माय बापू. आम्ही त्यांच्या जयंत्या काढत राहिलो, भगवे पटकुरे डोक्याला गुंडाळत राहिलो, बेंबीच्या देठापासून छत्रपती शिवाजी महाराज की जय बोंबलत राहिलो, पण मनातला शिवाजी राजा अजूनही आमच्या तनामध्ये जागा झालेला नाहीये माय बापू. तो जर जागा झाला असताना तर माझा शिवाजी राजा कल्याणच्या 17 वर्षाच्या कोवळ्या सुभेदाराच्या सुनेला आई म्हणून हाक मारत होता. अशीच आमची आई असते, सुंदर रूपवती. आम्ही हे सुंदर झालो असतो. वदले छत्रपती. माझा राजा 17 वर्षाच्या कोवळ्या पुरीला आई म्हणून हाक मारत होता. या तुमच्या गावातल्या तरुण पोरांना ज्यांनी पहिलंच वर्ष शिवजयंतीचा महोत्सव आयोजित केलेला आहे त्यांना हात जोडून आजच्या दिवशी विनंती फक्त इतकीच करतो, तुम्ही निदान उद्यापासून तुमच्याच गावातल्या तरुण मुलींना ताई म्हणायला सुरुवात करा आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी उचला, तर तुम्ही शिवभक्त आणि तर तुम्हाला शिवाजी महाराज की जय म्हणण्याचा अधिकार. नाही तर हा महाराष्ट्र आणि हा भारत देश लांड्यांनी बर्बाद करून टाकलाय. लव जिहाद नावाचे प्रकरण आता येतोय परत. केरळा स्टोरी पार्ट नंबर 2 बघितला पाहिजे. त्यातल्या त्या तरुण मुलींनी तर 101%, 100% बघितला पाहिजे. रेट कार्ड फिक्स आहे. मस्जिद मध्ये रेट कार्ड फिक्स केलं जातं. मराठ्याची मुलगी असली 7 लाख रुपये, गुजरातची मुलगी असली 10 लाख रुपये, गुजरातची मुलगी असली 11 लाख रुपये, बामनाची मुलगी असली 12 लाख रुपये. रेट कार्ड फिक्स है. जाओ हिंदुओं के लड़कियों को पटाओ, हमारे घर पर लेकर आओ. पुरी सुद्धा आई बापाला विसरून काही क्षणाच्या प्रेमासाठी मेरा अब्दुल वैसा नहीं है, मेरा अब्दुल वैसा नहीं है, त्याच्यासाठी ब्लेडनी नस कापायला तयार होणाऱ्या मुली आहेत. आमच्या नाशिकमध्ये प्रकरण झालंय. पोरगी लव जिहाद करून मुसलमानांनी पळून नेली आणि ज्यावेळी कोर्टामध्ये गेले ती पोरगी बापाला विचारत नव्हती, बापाला ओळखलं नाही त्या पोरीने. तुमचा माझा काही संबंध नाही. ह्या घटना होताय. या घटना का होताय याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांना आपण सगळेजण विसरून गेलो. पुन्हा एकदा त्यांच्या नावाचा जागर केला पाहिजे. 2 मंत्र प्रत्येकानं स्वतःच्या हृदयात जर कोरून ठेवले तर लक्षात ठेवा, अजून 5 वर्षानंतर संपूर्ण जगावर भारताचं राज्य येणार आहे आणि एकच झेंडा फडकणार आहे. त्याचा रंग असणार आहे भगवा, दुसरा रंग दिसणार आहे. पण त्याच्यासाठी आम्हाला सुधीवर राहणं गरजेचं आहे. अर्थात हे गाव खूप सुंदर आहे, म्हणजे सुधीवर राहणं गरजेचं आहे. याच्यासाठी म्हणतो गाव इतकं सुंदर आहे, टुमदार आहे, छोटंसं आहे, जास्त लोकसंख्या नाही आहे, पण या गावातल्या 4 गोष्टी मला आवडल्या. गोष्ट नंबर 1, या गावात दारू कुणीच पित नाही. तुम्ही हसले म्हणजे 100% खरं बोलतोय. या गावात दारू कुणीच पित नाही. दुसरी महत्वाची गोष्ट मला या गावातली आवडली, या गावात लग्नाच्या मिरवणुकीला डीजे लावला जात नाही.
आणि लावला तरी झिंगझिंग झिंगाट किंवा अजून कोणतं शकुंतला बाई गो, त्या गाण्यावर महिला मंडळ तर अजिबात नाचत मोठ्याने आवाज द्या. महिला मंडळ अजिबात नाचत नाही. धन्यवाद, आभारी आहे. हे लक्षात ठेवा, छत्रपतींच्या दरबारात बोलताय तुम्ही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट मला या गावातली आवडली, कोणती माहिती आहे? या गावात कुणी पावसात भिजत नाही. कोणता पाऊस? आपलं वरून पडतो तो नाही, इलेक्शनच्या आदल्या दिवशी पडतो तो. पूर्वी गुलाबी गुलाबी पडायचा, आता वेगळ्याच रंगाचा पडायला आहे. जाऊ द्या, पावसात कुणी भिजत नाही. आणि चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट मला या गावाची आवडली, त्यासाठी टाळ्या वाजवा. या गावात एकही लांडा नाही. येतंय लक्षात? अरे सोमनाथ का मंदिर टूटा, सोमनाथ का मंदिर टूटा, फिर भी तुम खामोश रहे, और जिसने चाहा तुमको लूटा, फिर भी तुम खामोश रहे. तो सदियों का इतिहास तुम्हारे कायरता की गाथा है, और आर्य संस्कृति के गौरव का कितना कलुषित माथा है. सहते सहते जुल्म आज तुम उस कगार तक आ पहुंचे कि जिसके आगे खतरे में पूरा अस्तित्व तुम्हारा है. महाकाल प्रलयंकर का त्रिशूल उठाकर हाथों में एक बार तो कहो हिंदुओं कि हिंदुस्तान हमारा है. एक बार तो कहो हिंदुओं कि हिंदुस्तान हमारा है. कोशिश हो तो कुरान आदर पा सकती है, कोशिश हो तो कुरान आदर पा सकती है. बिस्मिल्लाह रहमान रहीम, या ला इल्लल्लाह मोहम्मदी रसूलिल्लाह, कीमते खुद हर दो आलम गुप्त हूँ निरखे बाला कुन की अर्जानी हुनूज, गर्र अर्ज कुनद सिपहर आला फजल फुजला व फजल अफजल. कोशिश हो तो कुरान आदर पा सकती है, लेकिन हमारी रामायण मस्जिद में कभी नहीं जा सकती है. अरे बाबर का आक्रमण हुआ है, राम नाम की गंगा पर अपने सर पर कफन बांध लो. यदि धर्म तुम्हें प्यारा है, एक बार तो कहो हिंदुओं कि हिंदुस्तान हमारा है. हा देश, हा धर्म, ही भूमी, या भूमी मधले सत्पुरुष महान विचार हे आपल्याला आपले वाटत नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आणि सगळ्यात मोठी समस्या आहे. आम्हाला काय वाटतं माहिती आहे? देशावर प्रेम करावं, पण कुणी? एकट्या मोदींनी. मी नाही. प्रेम करावं देशावर कुणी? एकट्या मोदींनी. मी मात्र नाही. मी बसचं सीट फाटलेलं असलं की त्याच्यातला स्पंज पाटकन ओढून बाब्याला पाटी पुसायला कामाला येईल, आहे की नाही? मी मात्र पानपोईवरचा ग्लास जर साखळीनं बांधून ठेवलेला नसला तर हे भामटाड पाणी तर पितं, पण ग्लासही खिशात घालून, आहे की नाही? दुर्दैवाची गोष्ट आहे, आम्हाला आमचा राजा कळला नाही आणि आम्हाला आमचा इतिहास देखील कळला नाही. चला त्या इतिहासाला थोडस समजून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज काय काय त्यांचं चरित्र. जगाच्या पाठीवर 220 देश आहेत. किती देश आहेत? 220. देर आर 220 कंट्रीज इन ऑल ओव्हर वर्ल्ड. जगाच्या पाठीवर 220 देश आहे. त्या 220 देशांपैकी 103 देशांमध्ये छत्रपती शिवाजी राजांचं जे युद्धतंत्र आहे, ज्याला मराठीत म्हणतात गनिमिकावा आणि इंग्रजीत म्हणतात गोरिल्ला वॉर, या युद्धतंत्राचा अभ्यास 103 देशांमध्ये केला जातो. पण दुर्दैवानं आम्हाला ते माहिती नाही. शिवाजी महाराज जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांनी 28 देशांबरोबर व्यापार केलेला आहे. 28 देशांबरोबर. पोर्तुगीजांबरोबर व्यापार केला, फ्रेंचांबरोबर व्यापार केला, गिलचांबरोबर व्यापार केला, हबशांबरोबर व्यापार केला, पठाणांबरोबर व्यापार केला, मंगोलांबरोबर व्यापार केला, स्पेन नावाच्या देशाशी व्यापार केला. शिवाजी महाराजांच्या बरोबरचे जे मावळे आहे, मावळांच्या हातातल्या ज्या तलवारी आहे ना, त्या तलवारीचे पाते स्पेन नावाच्या देशातून येत होते. तुम्हाला काय वाटतं? तुमच्याकडे फक्त शिवाजी महाराजांचा पुतळा, पण दुर्दैवानं माय बाप हो, जेवढे पुतळे आपल्याकडे नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त शिवाजी महाराजांचे पुतळे व्हिएतनाम नावाच्या देशामध्ये आहे. तुम्ही म्हणाल महाराज कुठून आणली माहिती? जरा डोळे उघडे करा आणि गुगलला सर्च करून पहा. व्हिएतनाम नावाचा एवढा देश आहे, एवढाच देश आहे
आणि त्या देशाचा विरोधक आहे एवढा मोठा सुप्रीम पॉवर असणारा अमेरिका. अमेरिकानं व्हिएतनाम नावाच्या देशावर आक्रमण केलं, मारून टाकायला, चिरडून टाकायला. पण हा देश एवढा मागे हटला नाही, मिटला नाही, कटला नाही, विटला नाही, माघार घेतली नाही. त्या देशानं अमेरिके बरोबर झुंजत राहिला, लढत राहिला. किती वर्ष? 35 वर्ष लढत राहिला. शेवटी अमेरिकेने, एवढ्या मोठ्या अमेरिकेने गुडघे टेकले त्या देशापुढे आणि विचारलं त्यांच्या पंतप्रधानाला, तुमने इतनी ताकद कहाँ से जुटाई है? कोणती शक्ती आहे तुमच्याकडे की जिच्या भरोशावर तुम्ही आमच्याशी लढताय, तुम्ही एवढे एवढे असून? आणि त्या देशाच्या पंतप्रधानांनी उत्तर दिलं, हमने एक किताब पढ़ी थी, उस किताब का नाम है अ ट्रिब्यूट टू हिरोइक एंड इंस्पायरिंग लिजेंड छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकून त्या चरित्राचा आम्ही आदर्श घेतला आणि 35 वर्ष तुम्हाला तोंड देत होतो. हेच व्हिएतनामचे लोक, हेच ज्यावेळी आले भारतामध्ये आल्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. इंदिरा गांधीचे पीएमओ ऑफिसचे लोक त्या लोकांना भेटायला गेले आणि त्यांनी सांगितलं, चलो हम तुम्हें भारत दिखाते हैं, भारत में देखने लायक बहुत सारी चीजें हैं, हम तुम्हें दिखाएंगे ताजमहल, हम तुम्हें दिखाएंगे कुतुब मीनार, हम तुम्हें दिखाएंगे बीबी का मकबरा. पण त्या लोकांनी सांगितलं, हम ये कुछ नहीं देखना चाहते. तो क्या देखना चाहते? हमने पढ़ा है किताब में कि भारत में एक महाराष्ट्र नाम का राज्य है और वहां पर रायगढ़ नाम की जगह है, हम बस रायगढ़ देखना चाहते हैं, दूसरा कुछ नहीं देखना चाहते. विमानामध्ये, चार्टर प्लेन मध्ये या व्हिएतनामच्या लोकांना इंदिरा गांधींनी नेलं रायगडच्या किल्ल्यावर. रायगडच्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या सिंहासनाच्या समोरची माती हे लोक पिशव्यांमध्ये भरून घ्यायला लागले. कुणीतरी विचारलं, ये क्या कर रहे हो आप, कहाँ लेके जा रहे हो? त्यावेळी त्या लोकांनी उत्तर दिलं, ये मिट्टी जिस पर हमारे छत्रपति शिवाजी महाराज के पैरों के निशान है, ये लेकर हम हमारे देश में चले जाएंगे. अरे लेकिन इस मिट्टी का करोगे क्या? करोगे क्या? रोज सुबह उठकर इस मिट्टी से तिलक लगाया करेंगे, हमें राष्ट्रभक्ति की प्रेरणा मिलती रहेगी. हे आहे आमचे शिवाजी महाराज. पण त्या शिवाजी महाराजांना मात्र आम्ही ओळखू शकलो नाही. गोष्ट दुर्दैवाची आहे आणि दुर्दैवाचीच आहे. तुम्ही म्हणाल, एवढं बेंबीच्या देठापासून ओरडून महाराज तुम्ही सांगताय, कारण काय? एखादा पुरावा देता येईल का? देता येईल. पूर्ण भारतभर फिरा आणि पूर्ण भारतभर फिरून 2 पैकी एक गोष्ट मला फक्त आणून दाखवा. एखादा बिडीचा बंडल आणून दाखवा ज्याच्यावर नाव लिहिलेलं असेल मोहम्मद पैगंबर छाप बिडी. एखादी गुटक्याची पुडी आणून दाखवा ज्याच्यावर नाव लिहिलेलं असेल अल्लाह छाप गुटका. नाहीये. त्यांच्या धर्मामध्ये जे पवित्र आहे, जे महापुरुष आहे, त्याचे नाव वाईट गोष्टींना, व्यसनाच्या गोष्टींना द्यायचे नाही. एवढी अक्कल त्या बांड्यांना आहे, लांड्यांना आहे, दाढ्यांना आहे. पण दुर्दैवाची गोष्ट, जिथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे त्या महाराष्ट्रात कधी काळी शिवाजी बिडी विकली जात होती, संभाजी बिडी विकली जात होती. 40 दिवस माझ्या राजानं हलहाल करून रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत हिंदू राष्ट्रासाठी एवढा मोठा अट्टहास केला आणि त्याच्या नावची बिडी. कुठं काय नावं टाकायची याची सुद्धा आम्हाला अक्कल नाहीये. मी नाशिकहून ज्यावेळेस येतो, प्रवास करतो ना, दोन्ही बाजूला रस्त्याच्या कडेने दारूचे दुकानच दिसतात फक्त. आणि काय नावं देतात आपले लोक? काय नाव? काशी विश्वेश्वर बियर बार, काशी विश्वेश्वर, श्री राधे बियर बार, श्री राधे बियर बार. एका ठिकाणी नाव दिलेलं होतं छत्रपती वडापाव. छत्रपती वडापाव. हा, कोणतं नाव देव? एका बियर बारला, दारूच्या दुकानाला नाव होतं देवपूजा बियर बार. देवपूजा, यांची देवपूजा सकाळी चपटी फोडणे ही. आणि आम्ही मात्र वेडे कीर्तनकार, माझी देवपूजा देवपूजा, माझी देवपूजा देवपूजा, माझी देवपूजा देवपूजा, माझी
माझे देव पूजा देव पूजा माझे देव पूजा देव पूजा शरण तुझे गुरुराया शरण तुझे गुरुराया माझी देव पूजा देव पूजा माझी देव पूजा देव पूजा अशी देवपूजा आम्हाला अजूनपर्यंत शिवाजी महाराज कळले नाही, हीच खऱ्या अर्थानं व्यथा आहे. चला आता कीर्तनाला विषयाला आरंभ झालेला आहे, म्हणून कीर्तन ऐकताना फक्त एक विनंती आहे, पाठीचा कणा ताट ठेवा, असा ठेवा मस्त असे नेवार मर्दानो. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुढच्या पिढ्यांमधले वंशज आहोत आपण. लांड्यांना कधी नमाज पडताना पाहिलंय का? पाहिलं नसेल तर पहा कधी. एका काटकोनामध्ये वळंबा लावून पहा त्यांच्या रांगा कशा असतात. माय बाप हो, त्यांच्या धर्मात शिस्त आहे, अनुशासन आहे. दुर्दैवानं 4 लोकांनी स्थापन केलेला इस्लाम नावाचा धर्म आज त्याचे स्वतःचे जगाच्या पाठीवर 57 देश आहेत. उझबेकिस्तान, कझाकिस्तान, तुर्कस्तान, उझबेनिस्तान, इराण, इराक, काबूल, कंदाहार, पाकिस्तान, 57 देश आहे. 4 लोकांनी स्थापन केलेला धर्म. आणि आम्ही एक काळ संपूर्ण भारताचं जगाभर राज्य होतं, आम्ही फक्त उरलोय भारतापुरतं. याचं कारण काय? कारण आपल्या पाठीचा कणा ताठ राहिला नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही विसरलो. आणि छत्रपती शिवाजी महाराज मात्र स्वतःच्या स्वधर्माच्या पालनाला कधीही विसरले नाही. चला त्यांच्या जन्मापासून हळूहळू ते मोठं होत असतानाचा इतिहास थोडा समजून घेऊ. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीची परिस्थिती अशी आहे, 700-800 वर्ष लांड्यांचंच राज्य आहे सगळीकडे. खानदेश भागात तर फरुकी सुलतान होते, माहिती आहे ना, फरुकी सुलतानाचं राज्य होतं इकडे. ते पहा यांचंच राज्य आहे. आणि या लोकांनी अक्षरशः आपले लोक एवढे बाटले कशासाठी? वतनासाठी आणि जहागिऱ्यांसाठी. त्या काळात सुद्धा आपण वतनासाठी आणि जहागिऱ्यांसाठी भांडतच होतो आणि गद्दाऱ्या करतच होतो. आणि आजच्या काळात सुद्धा 4 पायाच्या खुर्चीसाठी गद्दारी करतो आहोत. काही बदललं नाही आमच्यामध्ये. आमची मानसिकता अजिबातही बदलली नाही. आणि अशा वेळी जिजाऊ माँसाहेब लहान होत्या. लहान असलेल्या जिजाऊ माँसाहेब त्यांचे वडील लखुजीराव जाधव हे आदिलशाहच्या निजामशाहच्या दरबारामध्ये पहिल्यांदा, नंतर आदिलशाहच्या निजामशाहच्या दरबारामध्ये कामाला असताना तिथेच शहाजी राजांचे वडील मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले त्यांचा लहान भाऊ हे 2 जण कशाला आले माहितीये? रंगपंचमी खेळायला. पंचमीचा भरला दरबार, देव दिसला, शहाजी नवरदेव दिसला, शहाजी नवरदेव दिसला. शहाबुल शहाकाय बोलाजी, शहाबुल शहाकाय बोलाजी, शहाबुल शहाकाय बोलाजी. लखुजी यहाँ पर आओ लखुजी. हाँ, बेटी तो सुंदर है आपकी और मालोजी बेटा भी अच्छा है. क्यों ना इन दोनों का ब्याह करा जाए. आणि मग लखुजीराव जाधव आणि मालोजी राजे भोसले 2 जण व्याही झाले. 2 जण व्याही झाले. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे मायबापू, नशीब काय करेल सांगता येत नाही.
मालोजी राजे काही दिवसानंतर एका युद्धामध्ये मारले गेले आणि लखुजी राजांचा व्याही आता जिवंत राहिला नाही. मग लग्नाचं काय करायचं? बस काय करायचं लग्नाचं? पण लखुजीराव जाधवानं जे ठरवलं आणि शब्द दिला होता, म्हणून मालोजी राजांचा लहान भाऊ विठोजी राजे भोसले यांनी स्वतःच्या मोठ्या भावाचा मुलगा शहाजी त्याचं लग्न सिंदखेड राजाचे पाटील लखुजीराव जाधव यांच्या पोरी बरोबर जिजाऊ त्यांच्या बरोबर थाटामाटामध्ये लग्न पार पडलं. आणि आता हळूहळू शहाजी राजे मोठे व्हायला लागले होते. 6.5 फुटाचे शहाजी राजे उंच होते. शिवाजी महाराज थोडेसे बुटके होते. शिवाजी महाराजांची उंची होती 5 फूट 6 इंच. किती होती सांगत जा बर का, माझ्या लक्षात राहत नाही. धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. ज्यावेळी शिवाजी महाराज पोटामध्ये वाढत होते त्यावेळी शहाजी राजे भोसले मात्र निजामशाहीतून आदिलशाहीत, आदिलशाहीतून बेरीजशाहीत, मुघलशाहीत इकडे तिकडे भटकत होते, फिरत होते. जिजाऊ माँसाहेबांना त्यांच्याबरोबर धावपळ करणं जमलं नाही आणि माँसाहेबांनी स्वतःच्या नवऱ्याला शहाजी राजांना सांगितलं, तुमच्याबरोबर पळणं नाही हो झिपणार, मला कुठेतरी एका जागेवर ठेवा. आणि मग ठरवलं, शिवनेरीचा किल्ला आहे, लखुजीराव जाधवाची लेक आहे, यशवंतराव नावाचा सरदार दिला आणि शिवनेरीच्या किल्ल्यावर जिजाऊ माँसाहेबांना ठेवलं. मग शहाजी राजे भोसल्यानं स्वतःकडे एक पोरगा घेतला आणि सांगितलं, याला आम्ही वाढवतो आणि तुमच्या पोटात जे बाळ आहे ना जन्माला येणार त्याला तुम्ही वाढवा. शहाजी राजांकडं संभाजी राजे राहिले. जिजाऊ माँसाहेबांच्या पोटामध्ये मात्र छत्रपती शिवाजी महाराज वाढत होते. हळूहळू दिवस जात होते आणि 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वद्य तृतीया या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज जन्म झाला. हळूहळू जिजाऊ माँसाहेबांना रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगता सांगता राजाला मोठं केलं. बघा भाग्य किती आहे. तरुण मंडळी जरा विचार करा, पोवाडा ऐकायचा ना, अफजल खानाचं पोट फाडायचंय ना, नक्की 100%. आवाज नाही आला मला ऐकून, नाही असा नको आवाज, जोरात म्हणा. जय भवानी. मर्दानो, तुमचा आवाज एवढा मोठा येऊ द्या की तुमच्या फक्त एका घोषणेनं हैदराबादच्या 2 हरामखोर लांड्यांना हार्ट अटॅक येऊन जागेवर मरून पडायला पाहिजे. जय भवानी, जय भवानी. बरं वाटलं आता. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जे आहे हळूहळू मोठे होत होते. 6 वर्षाचे शिवबा झाले. बघा तुम्ही नीट ऐका चरित्र. शिवाजी महाराज सामान्य बापाचा मुलगा नाहीये. पोटामध्ये असतानाच शहाजी राजे भोसल्यांकडे 2 जहागिऱ्या होत्या. म्हणजे पैसेवाले होते, साधे नव्हते. पहिली जहागिरी होती बंगळूरला, कर्नाटकामध्ये, स्वतःचा महाल होता राहिला. आणि दुसरी मूळची जहागिरी त्यांची जी होती ते काही गावांचे मालक होते शहाजी राजे. कोणत्या गावाचे माहितीये? पुणे, सुपे, इंदापूर, नाशिक, नगर, बारामती परगणा एवढ्या गावांचा मालक असलेला शहाजी राजे. आता एक गावाचा मालक बारामतीचा कसा आहे हा? मग आता एवढे गाव, पुणे आहे, सुपे आहे, इंदापूर आहे, बारामती आहे, नाशिक, नगर, परगणा आहे, याचा मालक मग यांचा पोरगा शिवाजी महाराज 5000 मनसबदार जन्माला आल्याबरोबर झालेला. जर त्यांनी ठरवलं असतं ना शिवाजी महाराजांनी, काही नाही, बाप करोडपती आहे, पैसा कमवतोय, पराक्रम गाजवतोय, 4 बोटात इकडच्या सोन्याच्या अंगठ्या, इकडच्या 4 बोटात सोन्याच्या अंगठ्या, 500 पॉवरची बुलेट गाडी, सकाळी एक आणि संध्याकाळी एक, बास गाडीवर हिंडणे करू शकत होते. पण नाही केलं. स्वतःच्या वडिलांकडे एवढ्या 2-2 जहागिऱ्या असताना सुद्धा एवढ्या छोट्या वयात छत्रपती शिवाजी महाराजांनी 1 नाही 2 नाही 10-10, 12-12 दुश्मन स्वतःच्या छातडावर घेतले.
एकीकडे बेरीजशाही आहे, एकीकडे कुतुबशाही आहे, एकीकडे निजामशाही आहे, एकीकडे मोंगलशाही आहे, डच आहे, फ्रेंच आहे, पोर्तुगाल आहे, गिलचे आहे, हबशी आहे, मंगोल आहे. सगळ्यांना छाताडावर घेतलं आणि एवढ्या सगळ्या संकटातून उभं केलं साम्राज्य, स्वतःचं राज्य. 6 वर्षाचे शिवाजी महाराज हळूहळू मोठे होत होते. मावळातल्या दराखोऱ्यातल्या लोकांच्या बरोबर खेळत होते आणि 10 वर्षाचे शिवाजी राजे झाले. त्यावेळी शहाजी राजे भोसलेंनी जिजाऊ माँसाहेबांना निरोप पाठवला की शिवाजी राजांना भेटायला पाठवून द्या. कुठे पाठवून द्या? बंगळूरला, कर्नाटकामध्ये. का बरं? बादशाहांनी बोलवलेलं आहे. आणि मग आता बालशिवबा 10 वर्षाचा पोरगा आहे. तुझं वय किती रे? हा 14 आहे ना? 10 याच रेंजचे 10 वर्षाचा शिवबा आहे आणि बापाच्या बरोबर आता दरबारामध्ये जातोय. कुणाच्या? अली आदिलशाहच्या दरबारात जाताना यांचे नियम बांड्यांचे वेगळेच होते हो. त्यांच्या दरबारात जर कुणी सेवक आला ना तर त्यानं कसं यायचं? नजरेला नजर घेऊन पाहायचं नाही बादशाकडे. बादशाह वरती बसलेला सिंहासनावर आणि यांनी मात्र सेवकाने असं खाली मान घालून 2 पावलं चालत यायचं. मग एक छोटा मुजरा करायचा, परत 2 पावलं चालत, मग छोटा मुजरा करायचा. करता करता बादशाच्या पुढे जायचं, नजरेला नजर भिडवायची नाही. आणि पुढे गेल्यावर खाली वाकून, कमरेत वाकून कुर्णी 7 करायचा. काय करायचा? कुर्णी 7 करायचा. हा नियम होता. शिवाजी राजाला, बाल शिवबाला, तुमचा पोरगा पराक्रमी आहे, बोलवा, 10च वर्षाचा आहे, पाहायचंय मला त्याला. म्हणून अली आदिलशाहनं बोलवलं होतं. आणि शहाजी राजे 6.5 फूट उंचीचे 10 वर्षाचा शिवबा बोटाला धरून बापाच्या गेला आदिलशाहला भेटायला. शहाजी राजे शेवटी नौकर होते, त्यांनी मुजरा केला. आणि मुजरा केल्यानंतर शिवाजी राजाकडे पाहिलं 10 वर्षाचा शिवबा. आणि हळूच शहाजी राजे म्हणताय, शिवबा वाका, मुजरा करा, मालक येते आमचे. आणि शिवबा मात्र वाकत नव्हते, गर्दन ताट ठेवलेली होते, बापाच्या डोळ्यात डोळा घालून पाहताय. पुन्हा पुढे आले शहाजी राजे, पुन्हा मुजरा केला, पुन्हा पोराकडे पाहिलं. शिवबा खाली वाका, ते मालक आहे आमचे, मुजरा करा. पण शिवबा मात्र मुजरा करत नाही, पुढे 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 चालला. आता मात्र बादशाच्या समोर आल्यानंतर सुद्धा यानं मुजरा केला नाही. शहाजी राजांना राग आला, बखोटीला धरला. 10 वर्षाच्या शिवाजी राजाला वडत 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 नेला, जिजाऊ माँसाहेबांच्या अंगावर लोटून दिला आणि सांगितलं, हा तुमचा पोरगा आणि हे त्याचे संस्कार. आमचा अपमान केला यानं भर दरबारामध्ये. काय झालं शिवबा? काय झालं? आणि त्यावेळी शहाजीने सांगितलं की अली आदिलशाह आमचे मालक आहे, त्यांना मुजरा कर असं मी याला सांगत होतो. यानं मुजरा केला नाही. जिजाऊ माँसाहेबांना शिवबाला दोन्ही हाताला धरलं, गदगदा हलवलं. शिवाजी राजाच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, जिजाऊ माँसाहेबाच्या डोळ्यात पाणी आहे. जिजाऊंनी विचारलं, का नाही मुजरा केला राजे तुम्ही? का नाही मुजरा केला शिवबा तू? त्यावेळी शिवबानं उत्तर दिलं, आऊसाहेब, ही गर्दन कुणापुढेही वाकण्यासाठी नाही ग. तुम्ही जर सांगाल तर तुमच्या पायावर आत्ता माझं मस्तक तोडून ठेवतो. आबासाहेब जर सांगतील तर त्यांच्या पायावरही हे मस्तक तोडून ठेवतो. आणि आई जगदंबा जर सांगेल तर तिच्याही पायावर माझं मस्तक तोडून ठेवेल. पण जे आमच्या हिंदुत्वाचे आणि धर्माचे दुश्मन आहे त्यांच्या पुढे ही गर्दन कधीच झुकणार नाही आणि वाकणार नाही. हा अभिमान आणि अहंकार 10 वर्षाच्या शिवबाला होता. 10 वर्षाच्या शिवबाला हा अहंकार आणि अभिमान होता. आणि आज मात्र 25 वर्षाचे टोनगे नाकात बोट घालता घालता दिवस काहीच कळत नाही. त्यांना विचारायला गेलं 25 वर्षाचे दांडगे पोरं आणि ते महाराज काही खरं नाही हो, लय अवघड आहे, काही नोकऱ्या नाही, काही धंदे नाही, आपल्या देशात काही नाही. मग मर दगड बांध गळ्या टाकू उडी एखाद्या ठिकाणी. विल टू डाय नाही, विल टू लिव्ह. तू जगायचा आहे. दुर्दम्य महत्वाकांक्षा तुझ्यामध्ये उभी राहिली पाहिजे. आणि ती जर उभी राहिली पाहिजे तर आदर्श कुणाचा घेशील? आदर्श घे छत्रपती शिवाजी राजांचा. का? कारण त्यांना केलं होतं धर्माचं पालन आणि तुलाही त्यांचा आदर्श घेऊन करायचं आहे धर्माचे पालन.
पालन धर्माचे 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 धर्माचे पाळण करणे पाखंड खंडन आणि नेमकं हेच जमलं नाही आम्हाला. आहे की नाही? जमलं का? अजूनपर्यंत सुद्धा जमलं नाही ना. तुमच्या गावात मी माझ्या मते दुसऱ्यांदा आलोय ना. हा, तुम्हाला आठवतं का नाही? मावल्यांनो, एक विषय तुमच्या पुढे मांडायचा आहे. धर्माचं पालन हेच तर जमलं नाही आम्हाला. नीट ऐका, चुकीचं जर बोललो तर पाठीत धपाटा घाला. कीर्तन संपल्यावर उभा राहील मी, एक बुक्का घालायचा, मग जायचं घरी. हा, पण लक्षात ठेवा, नीट ऐका, 50-60 मुसलमानांच्या स्त्रिया एक संगीताची मैफिल ऐकत होत्या. मुसलमानांच्या बाया होत्या. संगीत ऐकणं त्यांच्या धर्मात चालत नाही. त्या ऐकत असताना त्यांच्यातलंच एक बांड आलं, दाढी टोपी, त्याची नि या बायांची काही ओळख नाही, पाळख नाही, पण ते आलं आणि त्याच्या भाषेमध्ये त्यानं त्या बायांना सांगितलं, क्या कर रही, किसको मुखड़ा दिखा रही, अपने धर्म में चलता नहीं, दोज़ख में चली जाएगी, अल्लाह ताला माफ नहीं करेगा, बता रहा हूं तेरे को, चल घर को चली जा. आपल्या धर्मात चालत नाही ही एक गोष्ट त्यांनी ऐकली आणि अर्ध्या मिनिटात त्या स्वतःच्या घरी निघून गेल्या. का? कारण आपल्या धर्मात ते चालत नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे, आमच्या हिंदूंच्या स्त्रिया मात्र लग्नाच्या मिरवणुकीमध्ये भर 12 वाजता डीजेच्या तालावर झिंगझिंग झिंगाट गाण्यावर नाचताना ज्यावेळी आम्ही पाहतो ना भर दुपारी, त्यावेळी आमची मान शर्मेनं खाली जाते आणि आम्हाला कधी कधी हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटते. जर चुकीचं बोलत असलो तर कान फटत मारा माझ्या, पण जे बोलतोय आपली इज्जत, आपलं कुल, आपलं शील आणि आपली मर्यादा ही आपण सांभाळायची असते. हो, मुसलमानांना लग्नामध्ये लांड्यांना डीजे लावता येत नाही का? त्यांच्याकडे पैसे नाहीये का? त्यांच्या लग्नात त्या का नाही नाचत? पण आम्ही मात्र आमची मर्यादा, आपलं शील आणि राजांनी जे हिंदू राष्ट्र आपल्यासाठी निर्माण केलं त्याची परंपरा आणि आदर्श हे आम्ही कधीच सोडून दिले. इकडे पहा, हे बसले, यांच्यामध्ये कोण आहे शहाजीराजे भोसले, कोण तानाजी मालुसरे, कोण नेतूजी पालकर आहे, जरा शोधून द्या मला. लग्न कुणाचं माहित नाही, मिरवणूक कुणाची माहित नाही, नवरदेव कोण माहित नाही, नवरी कोण हे माहित नाही, आणि गुटखा चावून आणि फुकटची दारू पिऊन याचं आपलं चालू आहे. शांताबाई आहे की नाही? काही घेणं देणं नाहीये. मी एक उदाहरण सांगतो. रेल्वेने प्रवास करावा लागतो खूपदा, आणि प्रवास करत असताना एकदा रेल्वेमध्ये जरा गर्दी होती. कुठेतरी तिकडे नंदुरबार साईडला गेलो होतो आणि जायचं होतं परत घरी. गर्दी होती रेल्वेमध्ये.
जनरलच्या डब्यामध्ये कसा तरी शिरलो बसलो. त्यावेळी त्या जनरलच्या डब्याच्या दारामध्ये एक पोरगा, तरुण पोरगा 15-16 वर्षाचा असा हात बाहेर धरून बसलेला होता. त्याच्या हातावर इथे रुमाल होता ठेवलेला. त्या रुमालाच्या खालून रक्त पडत होतं, कातडे लोंबत होते, काहीतरी जखम झाली होती. मला विशेष वाटलं, 15-16 वर्षाचा तरुण आहे, असा हात धरला, त्याच्यावर रुमाल टाकलाय आणि रक्त पडतंय, कातडे लोंबताय, काय झालं असेल. म्हणून मैंने उससे पूछा, भाई साहब नाम क्या है आपका. त्यानं त्याचं नाव सांगितलं. मेरा नाम असलम है. बांडच होतं ते. मेरा नाम असलम है. मी विचारलं क्या हुआ. त्यावेळी त्याने सांगितलं कुछ नहीं, मैं गांव गया था, लेकिन गांव जाने से पहले अपने हाथ के ऊपर अल्लाह का नाम गुंदवा लिया था. गोंदवलं होतं त्याने अल्लाहचं नाव स्वतःच्या हातावर. तो मैं जब नमाज पढ़ने गया मस्जिद में, तब मौलवी साहब ने कहा तुम्हारी नमाज कबूल नहीं होगी, तुम्हें जन्नत नसीब नहीं होगी बेटा. तुम्हें जन्नत नसीब नहीं होगी, तुम्हारी नमाज कबूल नहीं होगी. क्यों? क्योंकि हाथ पर गुदवाना हमारे धर्म में मना है. मग मी त्याला विचारलं, असलम मौलवी ने ऐसा कहने के बाद तुमने क्या किया. त्यानं सांगितलं, जे उत्तर दिलं जरा तरुण मंडळी कान उघडे ठेवून ऐका. त्यानं सांगितलं कुछ नहीं. मौलवी ने बताने के बाद मैं मस्जिद से बाहर निकला, सीधा दुकान में चला गया, एसिड की बोतल खरीदी की और पूरी की पूरी बोतल एसिड की हाथ के ऊपर उल्टी कर दी. त्याला विचारलं मी, तुला त्रास नाही झाला, दुखलं नाही. त्यावेळी त्याचं उत्तर मला होतं हसता हसता, धर्म का काम करने में कैसी तकलीफ. ही धर्मनिष्ठा त्यांच्यामध्ये आहे, ती धर्मनिष्ठा आमच्यामध्ये उभी का राहत नाही. जी धर्मनिष्ठा त्यांच्यामध्ये आहे ती आमच्यामध्ये उभी जर करायची असली तर कुणाचा तरी आदर्श घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज सोडून दुसरा कुणीही असू शकत नाही. मायबाप हो, अरे लोकांना एक भाग्य मिळत नाही. दीपक महाराज, एक भाग्य मिळत नाही लोकांना. आणि तुम्ही असे भाग्यवान माणसं आहात, तुम्ही 3-3 भाग्य घेऊन जन्माला आलेले आहे, माहिती आहे तुम्हाला. पण तुम्हालाच तुमचे भाग्य माहिती नाही काय आहे. तुमचं भाग्य नंबर 1, चला मी सांगतो. तुमचं भाग्य नंबर 1, दुर्लभम भारते जन्महा. जन्माला आले, पण जन्माला येताना स्वित्झर्लंडमध्ये जन्माला नाही आले, जपानमध्ये जन्माला नाही आले, जर्मनीमध्ये जन्माला नाही आले, होनुलुलुमध्ये जन्माला नाही आले, युगांडामध्ये जन्माला नाही आले. जन्माला कुठे आले. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. हिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा. हिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा. जय भारती जय भारती जय भारती जय भारती. हर एक बालक मोहन है और राधा एक वाला, राधा एक वाला. सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा. डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा.
दुर्लभम भारते जन्मा, भारतात जन्माला आले पहिलं भाग्य आहे तुमचं. अरे पहिलं भाग्य भारतात जन्माला आले, मग दुसरं भाग्य कोणतंही महाराज. भारतात आले जन्माला, पण येताना मेघालयमध्ये जन्माला नाही आले, मणिपूरमध्ये जन्माला नाही आले, केरळामध्ये जन्माला नाही आले, कर्नाटकात जन्माला नाही आले. कर्नाटकात जर आले असते तर मला कीर्तन करावं लागलं असतं. ಒಂದು ಬಂಡಲ್ ಬೆಲೆ 45, 2 ಬಂಡಲ್ ಬೆಲೆ 90, ನಿಮ್ಮ ಊಟ ಆಯ್ತರಿ ಇಲ್ಲ. आहे की नाही? बरं तिथं नाही जन्माला आले. आंध्रामध्ये जन्माला आले असते मावल्यांनो तर मला कीर्तन करावं लागलं असतं. पहिले लक्ष्मणला खसाली दुई हात काटे पसाडी सिर यस्तावानी सुनी रयो भक्त प्रभू. आहे की नाही? विशाखापट्टणम मध्ये जन्माला जर आले असते तर मला कीर्तन करावं लागलं असतं. यम शिस्ताने तुडले फाड. राजस्थान मध्ये जर आले असते तर केसरिया बालम ओ जी पधारो जी मारो नाही तर गुजरात मध्ये आले असते तर मला कीर्तन करावं लागलं असतं. मौत ने ताकातशी मारी शके जिंदगी तारो इशारो જોઈએ જેટલા ઊંચે દો હોનો માનવી તેટલા ઉન્નત વિચાર જોઈએ ના બેન. ગામડે રે ગામડે દાદા તારા દાયરા, ગામડે રે ગામડે દાદા તારા દાયરા, ગામડે રે ગામડે દાદા તારા દાયરા. હાસુ કુરબાન હાસુ કુરબાન હાસુ કુરબાન રે હાસુ કુરબાન હાસુ ગીતાને અમે હાસુ કુરબાન હાસુ કુરબાન હાસુ કુરબાન ગુરુ ભક્તિને અમે તલવાર વીજશું તલવાર રાધાને કાજ અમે રાધાને કાજ અમે કરશું બલિદાન હાસુ કુરબાન અમે હાસુ જવાનીની બધી બાતે આહી રહી જવાનીની છે. તું જેનો સરબત સમજે એ તો રંગીન પાણી છે ना बाई. आहे की नाही? तेव्हा नाही आले जन्माला गुजरातला. बरं झालं. अरे जन्माला कुठे आले? भाग्य आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्माला यावं, ज्या भूमीमध्ये माझा शंभू राजानं जन्माला यावं. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा जन्माला आले तुम्ही महाराष्ट्र भूमीवर.
ज्या भूमीवर छत्रपती शिवाजी राजानं जन्माला यावं त्या भूमीवर जन्माला येण्याचं सद्भाग्य तुम्हाला प्राप्त झालं. यापेक्षा भाग्य मोठं कोणतं असू शकतं? आणि तिसरं तुमचं भाग्य आहे, तुम्ही जन्माला आले सनातन हिंदू धर्मामध्ये. यापेक्षा मोठं कोणतं भाग्य असेल? पवित्र कुळ पावन देश, पवित्र कुळ पावन देश, पवित्र कुळ पावन देश, पवित्र कुळ पावन तो देश, पवित्र कुळ पावन पवित्र ते कुळ पावन तो देश. तेव्हा असा दुसरा भाग्याचा क्षण आला तुमच्या आयुष्यामध्ये की तुम्ही ज्या भूमीवर जन्म घेतला तिथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, त्या भूमीत जन्म घेतला आम्ही पण आदर्श शिवाजी महाराजांचा घेतला नाही. तरुणांचा आदर्श चुकला आणि तिथेच पिढ्या बर्बाद झाल्या. ज्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज किंवा शंभूराजे हा आदर्श पाहिजे होता त्या ठिकाणी आदर्श म्हणून ते 3 लांडे येऊन बसले आणि त्यांच्यासारखा वागायला यांनी सुरुवात केली. त्यांनी असे केस केले की हे असेच केस वाढवायचं. तेरे नाम हमने किया है जीवन अपना सारा तीन खानांनी घाण करून टाकली आमच्या तरुण पिढीची. इकडे पायात चप्पल घालायला नाही, 1000 ठिकाणी तुटलेली चप्पल थिगळं लावू लावू चंबाराकडून शिव शिव चंबार चप्पल शिवून वैतागला. आणि हे आपलं स्टँडवर उभं राहून तेरे नाम. भांड्याने वाटोळ करून टाकलं. ज्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे होते त्या जागेवर आमचा आदर्श चुकला. ज्या जागेवर जिजाऊ मासाहेब पाहिजे होत्या त्या जागेवर येऊन बसली ऐश्वर्या राय. हर्बलचं करू की गोल्डचं करू, आयलाइनर मस्करा लिपस्टिक. इथे येऊन बसली प्रियांका चोप्रा, ज्या ठिकाणी माझी राणी लक्ष्मीबाई असायला पाहिजे होती. 57 सालचे बंड सम्राट मर्दानी झांसी वाली
आबासाहेब मी तुमची बाजू घेऊन वकील पत्र घेऊन बोलतोय आणि तुम्ही आमची आवाज सुद्धा देत नाही नुसते असे. मला आवाज आता जिजाऊ मा साहेबांचा ऐकायचा आहे. खुन्नस तुम्हाला, तुम्ही सगळी पुरुष मंडळी गपचूप बसायचंय, फक्त तुम्ही आवाज द्यायचा. जय भवानी. आवाज येऊ दे. जेवण केलंय ना 100%. जय भवानी. बरं वाटलं जरा, काय हरकत नाही. आता जिजाऊ मा साहेब शांत आणि फक्त आमचे आबासाहेब. हा, जय भवानी, जय भवानी. बस आदर्श घ्यायचा यांचा आणि काम करायचं धर्माचं. मग कुणी जर विचारलं किती दिवस धर्माचं काम करू, तर किती दिवस विचारू नका. उठा, उभे राहा, हातात पाणी घ्या आणि प्रतिज्ञा घेऊन टाका. हेची आम्हा करणे काम, 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 हेची आम्हा करणे काम. करणे काम. बस एवढं एकच काम करत राहायचंय. हेच काम आम्हाला करत राहायचंय. हा संकल्प घेतला पाहिजे. पण चला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांकडून आदर्श घ्यायचा तरी काय, हेही तरुणांनी शिकलं पाहिजे. मी जाणार नाही अफजल खान मारल्याशिवाय आणि पोवाडा म्हटल्याशिवाय. टेन्शन अजिबात घ्यायचं नाही, आहे की नाही. हा, सगळे गाणे होणार आहे, फक्त दगडे मारायचे नाही. विठाल विठाल माणूस ज्यावेळी विषयासक्त होऊन जातो ना आणि भौतिक जगामध्ये वावरतो ना, त्यावेळेस त्या भौतिक सुखांच्या नादी लागलेल्या माणसाला आदर्श कुणाचा घ्यावा हे देखील समजत नाही. हे गाणं आहे हिंदी पिक्चर मध्ये, पण प्रमाण म्हणून चालतं. नशा शराब में होता तो नाचती बोतल, नशे में कौन नहीं है ये तुम बताओ जरा. जमल ना. प्रमाण म्हणून दिलंय, पूर्ण नाही म्हणणार. पोरांना वाटलं भारी काम झालं, आपल्या बजेटमध्ये आलंय असं नाही, पण प्रमाण म्हणून दिलं. आणि हे मधून मधून प्रॅक्टिस साठी म्हणतो मी. हा धंदा बंद पडला का ऑर्केस्ट्रा चालू करून घेऊ. विठाला विषयासक्त जीवनशैली असते आणि म्हणून आदर्श काय घ्यावा ते कळत नाही. शिवाजी महाराजांकडून जर शिकायच्या असतील तर 3 गोष्टी शिका. कोणत्या 3 गोष्टी शिका? शिवाजी महाराजांकडून पहिली गोष्ट, तरुणांना पाठीचा कणाचा ठेवा.
पहिली गोष्ट शिवाजी महाराजांकडून शिका. काय? सक्सेस डू नॉट कम टू यू, यू गो टू इट. यश तुमच्यापर्यंत कधीच येत नाही, तुम्हाला यशापर्यंत जावं लागतं. आणि यशापर्यंत जर जायचं असलं तरुणांनो, तर वाटेत दगडधोंडे येतील, खाच खळगे येतील, काटे कुटे येतील. त्या प्रत्येक काट्या कुट्यानं आणि दगडधोंड्यानं रक्तबंबाळ होण्याची ज्याची तयारी असते, यश फक्त त्याच्याच बापाचं असतं, दुसरं कुणाचंच नसतं. हे शिकवलं माझ्या शिवाजी राजा. नाही तर शक्य आहे का? पुण्यामध्ये, एवढ्याशा पुण्यामध्ये, कसबा पेठेमध्ये राहणारा एक शहाजीराजे भोसल्यांचा पोरगा, आणि त्यानं अख्खा हिंदुस्तान पादाक्रांत करण्याचं स्वप्न पाहणं सोपं आहे, पण ते करून दाखवलं माझ्या राजानं. का? कारण त्यांच्या डोळ्यासमोर ध्येय होतं. सक्सेस डू नॉट कम टू यू, यू गो टू इट. हा पहिला मुद्दा राजांकडून शिका. हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव या दगड्यावर. माझ्या राजाचं नाव या दगड्यावर. स्वराज निर्माण केले वालीच्या धारीवर. रंगेसाठी वार गेलेल्या आपल्या निगड्या छातीवर. मानवनाने लढले बावडे राजावर. मानवनाने लढले बावडे भरोसा राजावर. माझ्या राजाचं नाव माझ्या राजाचं नाव गाजतय. हा, प्रत्येक मावळ्याच्या हृदयावर, दगडावर, बुरजांवर आणि रक्ताच्या प्रत्येक थेपाथेपामध्ये राजांचं नाव होतं, आदर्श होता. आणि म्हणून मावळे एवढं सगळं करू शकले मायबापू. शिवाजी राजांकडून ही गोष्ट पहिले शिका की यश तुम्हाला मिळवावं लागतं. ते आयतं मायतं प्राप्त होत नाही. कोई नहीं आएगा तुम्हारे सर पर, कोई हात नहीं रखेगा, कोई नहीं कहेगा बेटा तेरा कल्याण होगा. तुलाच करावं लागणार आहे. शिवाजी महाराजांकडून दुसरा आदर्श घ्यायचा. कोणता? इफ कॅरेक्टर इज लॉस्ट देन एव्हरीथिंग इज लॉस्ट. तुमचं चरित्र उन्नत ठेवा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. किती ओळखीचा असू द्या, किती जवळचा असू द्या, किती मित्र असू द्या, किती घनिष्ठ असू द्या, त्याला जर तुम्ही सांगितलं माझ्यासाठी 5व्या मजल्यावरून उडी मारण मर, होईल तयार. पण छत्रपती शिवाजी राजांसाठी अरे स्वतःच्या बायकोचं कुंकू कपाळाचं पुसून येणारे मर्द मराठे. पोरं कुठे, कसे जगताय, काय खाताय, काही भान नाहीये. डोक्यामध्ये फक्त एकच गोष्ट फिट आहे, सौराज्य. सौराज्य उभं करायचंय, सौराज्य उभं करायचंय. त्या राजासाठी मरायला तयार का होत होते एवढे लोक? याचं कारण एक आहे, त्या राजाची नीतिमत्ता आणि चारित्र्य उन्नत होतं. किती उन्नत होतं की दुश्मनानं सुद्धा त्याची तारीफ करावी.
आणि कधी मेल्यावर. छत्रपती शिवाजी राजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 ला झाला आणि त्यावेळी औरंगजेब बादशाह नमाज पडत बसलेला होता. कीर्तन आहे, नारदांची गादी आहे, प्रमाण आणि पुरावा असल्याशिवाय बोलता येत नाही. कान्होजी जेद्यांची जेदे शकावली, त्याचबरोबर ग्रँड डफ असेल, निकोलाव मनुची असेल, हेनरी रेविंग्टन असेल, जेदे शकावले असेल, भाऊसाहेबांची बखर असेल, अनेक गोष्टी आहेत. तेव्हा औरंगजेब नमाज पढ़त होता, बिस्मिल्लाह रहमान रहीम या अला इल्लल्लाह मोहम्मदी रसूलिल्लाह, आणि पीछे से कोई भागता भागता आया. का? शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता. त्याला वाटलं बादशाला जर खबर दिली तर बादशाह काहीतरी गळ्यातला हार तोडून माझ्या अंगावर फेकल, बक्षीस मिळेल, बक्षीस मिळेल म्हणून पळत पळत आला. जिल्ले सुभानी, जिल्ले सुभानी, जिल्ले सुभानी, शहंशाह, खुशी 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 की खबर लाया हो जिल्ले सुभानी. आपका दुश्मन नंबर 1 शिवा गद्दार दख्खन मर चुका है. त्याला वाटलं आपल्याला बक्षीस मिळणार. औरंगजेब नमाज पडत होता, गर्रकन मान वळवली आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर सेवकांना सांगितलं, नामाकूल बेवकूफ इसको जिंदान में डाल दो. बंदीशाळेत टाका, त्याला जेलमध्ये टाका. याला वाटलं बक्षीस मिळेल आणि याला बादशाहने जेलमध्ये टाकायचा आदेश दिला. सेवकांनी धरलं औरंगजेबाच्या. त्याला फरफटीत ओढत नेत होते. रडत होता, रडता रडता विचारत होता, बादशाह जिल्ले सुभानी, मैंने तो अच्छी खबर सुनाई थी, आपका दुश्मन मर चुका है और आप मुझे बख्शीश देंगे ऐसा लग रहा था, लेकिन आप तो मुझे जिंदान में डाल रहे हो, क्यों? त्यावेळी औरंगजेबानं उत्तर दिलंय नमाज पढ़ता पढ़ता, बेवकूफ नामाकूल, तू जानता नहीं सिवा कौन है. वो मेरा दुश्मन जरूर है, लेकिन इस पूरी कायनात में दूसरों के धर्म की तरफ और दूसरों के औरतों की तरफ ईमान से देखने वाला एक ही खुदा का नेक बंदा था, जिसका नाम है शिवा. मैं आज अल्लाह से प्रार्थना करूंगा, अल्लाह या परवरदिगार जन्नत के दरवाजे खुले रखना, मेरे दोस्त शिवा आ रहा है. हे वाक्य आहे औरंगजेबाचं. मेल्यानंतर सुद्धा दुश्मनाने आपली स्तुती करावी, असं आपलं कॅरेक्टर, असं आपलं चरित्र उन्नत असलं पाहिजे, हे जगून दाखवलं शिवाजी महाराजांनी. फक्त शिवाजी महाराज की जय एवढंच नाही करायचं. आम्ही फक्त शिवाजी महाराज, शिवाजी महाराज आहे की नाही, आम्ही एवढंच करतोय. तिकडे एकीकडे ते बांडे 137 जाती आहे त्यांच्या एकमेकामध्ये. किती जाती आहे? टोपड्यांच्या दाड्यांच्या 137 जाती बांड्यांच्या. शेख वेगळे, सय्यद वेगळे, शिया वेगळे, सुन्नी वेगळे, खाटीक वेगळे, तडवी वेगळे, इनामदार वेगळे, देशमुख वेगळे, 137 जाती आहे. पण एक बांड जर दुसऱ्याला भेटलं तर एकमेकाला जात विचारत नाही, जात सांगत नाही. एकमेकाला एकमेक दिसलं, ओळख असो का नसो, त्याच्या थोबाडातून पहिलं वाक्य बाहेर, अरे आपली वाला आहे ना, काय को झगडा कर रहा. अपने वाला है की नाही. तिकडे आपणे वाला ही भावना आहे, पण आपल्यातली आपणेवाला भावना गेली कुठे? कुठे गेली? आपण मात्र तुकडे करण्यात धन्यता मानतो. एक मराठा एक पाहिजे, हा हा 92 कुळी वेगळे, 96 कुळी वेगळे, कुणबी मराठा वेगळा, मोठं घर वेगळं आणि लहान घर वेगळं. एक गुजर एक पाहिजे, हा हा दोडे गुजर वेगळा, गैरी गुजर वेगळा, रेवा गुजर, एक लेवा पाटील एक, हा हा 9 घरे वेगळे, 12 घरे वेगळे, थोरगणे वेगळे. एक राजपूत एक असा, हा हा जाट राजपूत वेगळा, परदेशी राजपूत वेगळा, भामटा राजपूत वेगळा. एक कोळी एक असावा, टापरे कोळी वेगळा, डोंगरे कोळी वेगळा, आगरी कोळी वेगळा, महादेव कोळी. एक न्हावी एक असा, हा तायडे न्हावी वेगळा, आहिरे न्हावी वेगळा आहे ना. एक बामण एक, अरे नाही रे ऋग्वेदी वेगळे,
यजुर्वेदी वेगळे, देशस्थ वेगळे, कायस्थ वेगळे, चित्पावण वेगळे, कोकणस्थ वेगळे. हा, एक जात आम्ही एक ठेवली नाही, मग निदान एक धर्म म्हणून तरी आम्ही एकत्र असायला पाहिजे होतो, हिंदू धर्म. पण त्या धर्माचे तुकडे पाडून टाकले. वारकरी संप्रदायवाले वेगळे, स्वामी नारायणवाले वेगळे, सत्पंथवाले वेगळे, स्वामी समर्थवाले वेगळे, स्वाध्यायवाले वेगळे, बैठकीवाले वेगळे, जनार्दन स्वामीवाले वेगळे, त्याच्यात रमेशगिरीवाले वेगळे, शांतेगिरीवाले वेगळे. मरा, एकमेकांचे तंगडे ओढून मरण्यातच आम्हाला आनंद वाटतोय. आणि फक्त जयंती आली की महाराज की जय. एक काळ होता, हत्ती होता खंडांगळ्यांचा, आणि लढायचे जाधवान भोसले. ज्याचा हत्ती तोही मराठा, आणि जे एकमेकाच्या टाळक्यात तलवारीच्या मुठी हाणून मरायचे तेही मराठे असायचे. अशा वेळी मुसलमान मात्र टाळ्या वाजवायचे आणि म्हणायचे, यल्ला ये मरगट्टी तो ऐसे ही आपस में लड़ के मर जाएंगे. आजही आपण एकमेकाचे तगडेच ओढतोय. असं करू नका. काही जण म्हणतात मला, महाराज तुम्ही फार कडक बोलतात हो, लांडेन बांडेन करतात. धरलं तुम्हाला जाता जाता, आता रात्री जायचंय तुम्हाला नाशिकला, 4 लांड्यांनी टोपड्यांनी धरलं आणि भोगसून टाकलं तर नाही, कोणी धरणार नाही. अर्थात मी तुमच्या भरोश्यावर बोलतही नाही. मला माहिती आहे तुम्ही इथे माना डोलवणारे, आणि मला धरलं तर म्हणतील महाराज मी काय असं बोलावं. हा धरल्यावर हेच म्हणते, तिने बोलायचंच नाही ना, असं काय उद्योग करायचं ना, शिकून आलं नाही, लांडे करीत होते. आहे की नाही? होईल की नाही? तुमच्या भरोश्यावर मी राहतच नाही. धरलं तर धरू द्या, खाल्लं तर खाऊ द्या. त्या लांडेने खाऊन खाऊन माझं मांस खाईल, पिऊन पिऊन माझं रक्त पिईल. शिल्लक राहतील हाडकं, त्या प्रत्येक हाडकातून एकच आवाज येईल, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे सोडून आवाज येणार नाही. अर्थात एवढं कडक का बोलतोय याचं कारण आमचा बाप तुकाराम महाराज, त्यांनी आम्हाला सांगितलं, समाज जर झोपलेला असला, झोपेचं सोंग घेतलेलं असलं, त्याला खडबडून जर जाग करायचं असलं तर थोड्या कडक शब्दांचा, थोड्या तीक्ष्ण शब्दांचा वापर कर. तीक्ष्ण उतारे हाती घेऊन बाण फिरे. तुकाराम महाराजांच्या हातात बाण नाही. बाण कोणता आहे? वाक बाण, शब्दरूपी बाण. शब्दरूपी बाणांचा वापर करून झोपलेल्या समाजाला घडपडून जाग करण्याची ताकद
प्रबोधन करणाऱ्यांमध्ये आहे. पण प्रबोधन करणारे जे आहे ते धर्म आणि अध्यात्म यांच्या नादी लागलेल्या समाजाला आणखी वेडं करण्याचं काम करताय. पण धर्माची खऱ्या अर्थानं विस्तृत असणारी व्याख्या समाजाच्या हृदयापर्यंत पोहोचवत नाही, म्हणून हा समाजात गुंतून गेलेला आहे. बऱ्याचदा दुर्दैवानं मला अर्थात जे खूप सुंदर कथा करतात, खूप सुंदर कथाकार प्रबोधनकार आहे, त्या सगळ्यांना माझा दंडवत आहे. पण बऱ्याच ठिकाणी दुर्दैवानं असं पाहायला मिळतं, श्रीमद भागवत कथा म्हणजे नाचणं आणि कुदणं, बस फक्त राधे 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 गोविंद राधे असं होऊन जातं दुर्दैवानं. धर्माला आपण मनोरंजनामध्ये गुंडाळून ज्यावेळी टाकतो ना, त्यावेळी तो धर्म राहत नाही, एंटरटेनमेंट होऊन जातो. एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. शिवाजी महाराजांकडून पहिला आदर्श, सक्सेस डू नॉट कम टू यू, यू गो टू इट. दुसरा आदर्श, इफ कॅरेक्टर इज लॉस्ट देन एव्हरीथिंग इज लॉस्ट. आणि तिसरा आदर्श शिवाजी महाराजांच्या मावळ्यांकडून घ्या. काय आदर्श घ्यायचा? मावळे कसे होते शिवाजी महाराजांचे? नॉट टू क्वेश्चन व्हाय आणि बट टू डू ऑर डाय. तानाजी मालुसरेला ज्यावेळी कोंढाण्याच्या किल्ल्यावर जायला पाठवलं महाराजांनी, त्यावेळेस तानाजी मालुसरे फिरून महाराजांना कधीच असं म्हटलं नाही, महाराज गाव कायम मलाच गावर पाठी द्या. आत्ता इतक्यात लोगड घेऊन आलो, गरीब आहे, काय पोर आहे, नुकतंच लग्न झालं, जरा जाऊन भेटून तर येऊ द्या मला 2-4 दिवस, मग जातो भले कामगिरीवर, असं एकही मावळा म्हणत नाही. बरं आहे निदान शिवाजी महाराजांच्या काळात हे मोबाईल नव्हते, है ना. जर मोबाईल असते तर उदयभान राठोड आणि तानाजी मालुसरे यांचं युद्ध चालू असताना अचानक तलवारी फिरता 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 तानाजी मालुसरेंनी मोबाईल काढून सांगितलं असतं, जस्ट अ मिनिट, एक सेल्फी लेंगे बाद में युद्ध कर. बरं नाहीये ते. नाही तर मावळे, तुम्हाला खरं सांगतो ना, अफजल्या आला, चला अफजल्याला मारायचंच आहे ना, बरं झालं आठवण आली. पण त्याच्या आधी मात्र मोठ्या प्रेमानं आपण सगळ्यांनी विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. निश्चयाचा महामेरू बहुत जनास आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत आणि जयवंत जाणता राजा, सह्याद्रीच्या कडे कपारी मधून गुंजणारं नाव छत्रपती शिवाजी राजांचं, प्रलयानंतरच्या रम्य पहाटे महाराष्ट्र माऊलीला पडलेलं गोड स्वप्न म्हणजे शिवाजी राजा. आणि साक्षात काळ पुरुषानं शिवशंभूच्या उग्र तपश्चर्येनंतर मिळवलेल्या आशीर्वादाचं मूर्त स्वरूप माझ्या राजाच्या रूपानं प्रकट झालं. माझा राजा देव नाहीये, माझा शिवाजी राजा देव नव्हता, पण माझ्या राजामुळे देवळातला देव सुरक्षित राहिला आणि घरातलं देवघर संरक्षित झालं, म्हणून माझ्या राजाला मुजरा आहे. चला
त्या रायगडच्या काळ्या कातळांना एक मानाचा मुजरा करूया. पाठीचा कणात हात ठेवा. एकदा बेबीच्या देठापासून आवाज द्या. मर्दानो, तुम्हाला शपथ आहे लाल मातीची. जय भवानी. यमळट मुरदाड. जय भवानी. जय भवानी. जय श्री जगदंबे. जगदंबे नमन तुझा अंबे करून प्रारंभे दफावर धाप टाकतो शाहीर शिव छत्रपतींचा दास. शाहीर शिव छत्रपतींचा दास. शाहीर शिव छत्रपतींचा दास. शिव छत्रपतींचा दास. जगात राजे, तुम्ही पुन्हा जन्माला या हो राजे. या महाराष्ट्राला तुमची गरज आहे राजे. या राष्ट्राला तुमची गरज आहे. तुमच्या काळात एक औरंगजेब, एक बहलोल, एक मुकर्रम, एक शाहिस्ते खान होता राजे. आज हजारो औरंगजेब, हजारो शाहिस्ते खान माझ्या धर्माकडे वाकडी नजर करून पाहताय राजे. त्या प्रत्येकाचं पोट तर्रादिशी फाडायला तुम्ही एकदा शिवाजी महाराज जरूर जन्माला येतील, पण राजे जन्माच्या येण्याआधी शहाजी निर्माण व्हावे लागतील. इथे घराघरातले शहाजी दिवसभर सुदीवर आहे आणि रात्री कुठे शिवाजी जन्माला येणार. शिवाजी राजे जन्माला जरूर येतील, पण त्याच्या आधी जिजाऊ मासाहेब निर्माण व्हावे लागतील. इथे घराघरातल्या जिजाऊ शेजारणीच धुणं धुण्यात गुंग आहे. पण एक काळ होता, या महाराष्ट्रानं दोन सूर्य पाहिले. एक असा तळपत होता आकाशात आणि दुसरा आराकुट्टमन काय विचारतो. शिवनेरीचा किल्ला आहे. लखुजीराव जाधवाची लेक आहे. जिजाऊ नाव आहे. दिवस आहे 19 फेब्रुवारी 1630. छत्रपती शिवाजी महाराज. श्रीपती रसूल सुलागला. काही दिसाला तिच्या मागचा केला संहार. हटविला पृथ्वीचा भूभार. रक्षिले बाबा मनाने वारली. रक्षिले बाबा मनाने वारली. रक्षिले बाबा मनाने वारली. राजांचा जन्म झाला. जिजाऊ मासाहेबांना रामाच्या, कृष्णाच्या, भीमाच्या, बजरंग बलीच्या, अर्जुनाच्या गोष्टी सांगितल्या लहानपणी. शिवबा मोठा होत होता. 10-12 वर्षाचा झाला. मनामध्ये विचार करायला लागला, मी होईल अभिमन्यू, मी होईल अर्जुन, मी होईल भीम, मी करील पराक्रम, मी निर्माण करील राज्य, स्वतःचं राज्य, स्वराज्य. आणि मग पहाडातल्या मावळ मराठ्यांना गोळा केलं. नाये यांच्याकडे शेंबडे लेंबडे
काळे बेंद्रे यांना काय दिलं शिवबानं पैका? अरे नाही. मग आमदारकीचं तिकीट नाही. मग काय दिलं? एक विचार दिला. ही भूमी आपली आहे. मावळ्यांना एकत्र केलं. आपलं राज्य उभं करायचं आहे. कुणाचा तरी आशीर्वाद घ्यावा लागेल. मग वो काल नहीं महाकाल है, देव नहीं महादेव है, ईश नहीं महेश है. रायरेश्वराच्या पायथ्याशी महादेवाचं मंदिर आहे. 13-14 वर्षाचा शिवा महादेवाच्या पिंडीच्या समोर बसला. डावा हात पुढे आला. करंगळी दिसते. खसखन कट्यार उपसली. खचखन करंगळी कापली. टप 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 गरम उष्ण रक्ताची धार लागली. त्या गरम गरम रक्ताला त्या शंकराच्या पिंडीला साक्षीला ठेवलं आणि प्रतिज्ञा घेतली. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. माझ्या राजानं स्वराज्याची प्रतिज्ञा घेताना रक्त सांडलं, पण आयुष्यातला पहिला किल्ला रक्ताचा एकही थेंब न सांडता घेतला. कोणता किल्ला? तोरणगडी तोरण बांधले. हाती घेतले सुभे कल्याण जिंकला. बाजी घर खडा मारला. बाजी घर खडा मारला. आदिलशाहचा बडा सरदार. आदिलशाहचा बडा सरदार. आदिलशाहचा बडा सरदार. जय भवानी. जय भवानी. बाजी घोरपडे मारला. हा बाजी घोरपडे हिंदू आहे. माय बाप हो. शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकताय ना. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630, मृत्यू 3 एप्रिल 1680. 14व्या वर्षी प्रतिज्ञा घेतली. 36 वर्ष स्वराज्याला दिले. 352 गडकोट निर्माण केले. 289 युद्ध लढले. एकाही युद्धात कधीच न हरणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. टाळी वाजवली ना. आता कान उघडे ठेवून ऐका. 289 युद्ध लढले माझ्या राजानं. एका युद्धात हरले नाही. पण दुर्दैवाची गोष्ट आहे त्या 289 पैकी 200 युद्ध आपल्याच लोकांच्या विरोधात लढावी लागली. आपलेच हरामखोर. हा बाजी घोरपडे कोण आहे? हिंदू आहे. चंद्रराव मोरे हिंदू आहे. मंबाजी भोसले हिंदू आहे. झुंजारराव घाडगे हिंदू आहे. नागोजी माने हिंदू आहे. सूर्याजी पिसाळ हिंदू आहे. खंडोजी खोपडे हिंदू आहे. जसवंतराव पालवणीकर हिंदू आहे. मोहिते मामा हिंदू आहे. हिंदू आहे. हिंदू आहे. याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो. शिवाजी महाराजांना 6 मुली होत्या. किती होत्या? त्या 6 पैकी शिवाजी महाराजांचे सख्खे 5 जावई मरेपर्यंत त्यांच्या विरोधात लढत होते. फक्त एक जावई त्यांच्या बाजूने होता. नाव होतं हरजी राजे महाडिक. काय नाव होतं? हरजी राजे महाडिक. बस तेवढा एक. बाकी सगळे विरोधात. 289 पैकी 200 युद्ध आपल्या लोकांच्या विरोधात लढावे लागले नसते तर फक्त महाराष्ट्र नाही, फक्त भारत नाही, अख्ख्या जगावर एक झेंडा फडकला असता. त्याचा रंग असता भगवा. पण झालं नाही. आणि इकडे अली आदिलशाहनं मात्र शिवाजी महाराजांनी बाजी घोरपडे मारला म्हणून त्या शिवाजीला पकडण्यासाठी पैजेचा विडा दरबारात ठेवला. विजापूरचा शाह झाला वेडा.
माझला भरून दरबारा माझला भाऊच दरबारात, माझला भाऊच दरबारात. आमंत्रण बडे बडे वीरा उंदिरा डोंगराचा भरण्यासाठी उंदिरा डोंगराचा भरण्यासाठी उशिरा डोल लढण्यासाठी उशिरा डोल लढण्यासाठी कौन है वो नाराए तकबीर को बुलंद करने वाला मुजाहिद जिसने अजमते शाही को ललकारा है। दारुल कुफ्र शिकन कातिले मुतमर्दिदान कौन पकड़ कर लाएगा सिवा गद्दार दक्खन। वो पहाड़ी चूहे को कौन पकड़ेगा? पण पैजेचा विडा उचलायला कुणी तयार होत नव्हतं. मुसलमान सरदार लांडे सगळे माना खाली घालून एकमेकाच्या कानात म्हणताय, अल्लाह मैं तो सिवा को नहीं पकड़ूंगा। क्यों? क्योंकि वो जमीन के नीचे से चलता है। कोई कहने लगा पानी के ऊपर से आता है, कोई कहने लगा या अल्लाह वो तो हवा में उड़ता है, कोई कहने लगा या परवरदिगार वो तो गायब भी हो जाता। लेकिन शिवा को पकड़ने के लिए कोई तयार नहीं था. आणि त्यावेळी एक पहाड सगळ्यात मागून चालत आला. त्याची उंची होती 7 फूट 3 इंच. किती? मोठे सांगा किती? 7 फूट 3 इंच. धन्यवाद. आणि वजन होतं 280 किलो. 280 किलो. कोण होता? अफजल खान भाट्यार बलवा. लागला पान उचलला विडा भले शाबास उचलला विडा भले शाबास उचलला विडा भले शाबास. शाहीर शिव छत्रपतींचा लाल. छत्रपतींचा लाल. शाहीर शिव छत्रपतींचा लाल. शाहीर शिव छत्रपतींचा लाल. जगात योगासनी प्रतापगडा जगात योगासनी प्रतापगडा जगात योगासनी. भवानी कोणाला नाहीये ज्यांना 2 हात नाहीये त्यांनी वर करू नका. ज्यांना 2 हात नाहीये त्यांनी वर करायचे नाही. ज्यांना आहे ते चांगलं वाटलं नक्की. जोश आला ना अंगामध्ये. या नावामध्ये अक्षर 3 आहे फक्त, पण हे 3 अक्षर तुमचं जीवन बदलून टाकू शकतात एवढी ताकद या अक्षरांमध्ये आहे. अफजल खानाची उंची 7 फूट 3 इंच होती. याला पुरावा आहे. शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यामध्ये फरक काय? हा 32 दाताचा बोकड अफजल्या लांडा हा ज्यावेळी शिवाजी महाराजांना पकडायला निघाला त्यावेळी त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं? विजापूरला त्यानं स्वतःच्या 64 बायका विहिरीत बुडून मारून टाकल्या. पहिलं काम केलं. का? कारण विश्वास नाही. मी इकडे युद्धाला आलो बायको गेली पळून तर काय करायचं? 64 बायका मारल्या त्यांनी स्वतःच्या. एकीकडे हा अफजल्या 64 बायका स्वतःच्या मारून टाकत होता. त्यावेळी माझा राजा शिवाजी 17 वर्षाच्या कोवळ्या पोरीला आई म्हणून तिची ओटी भरत होता. हा फरक आहे शिवाजी महाराज आणि अफजल खान या दोघांमध्ये. अफजल खानाची उंची 7 फूट 3 इंच, वजन 280 किलो. त्याच्या विरुद्ध शिवाजी महाराजांची उंची 5 फूट 6 इंच. किती? 5 फूट 6 इंच. आणि शिवाजी महाराजांचं वजन 79 किलोग्रॅम, 79 किलो. मग आता मला एका प्रश्नाचं उत्तर पटकन द्या. 80 किलोचा माणूस 300 किलोच्या माणसाला मारायला जर निघाला तर 80 किलोच्या माणसाने 300 किलोच्या माणसाला मारायला किती मोठं हत्यार वापरलं पाहिजे?
माझ्यासारखं मेंटलाचा बाजार जर असताना 15 फूट लांब तलवार घेतली असती 2 माणसं उचलायला ठेवली असती. कारण डोकेच बधीर. जिथे आमचे डोके बंद पडतात तिथे माझ्या राजाची बुद्धिमत्ता चालू होती. मोठ्यात मोठ्या शत्रूला मारायला छोट्यात छोट्या हत्याराचा यशस्वीपणे वापर करणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा, त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी. महाराज काय हत्यार वापरलं? मायक्रो वेपन. हा, वाघ नख. काही जण येतात आणि शिवाजी महाराजांना वाघ नख एका मुसलमानाने दिले होते, कोणी लांड्यांनी दिले नाही, कोणी बांड्यांनी दिले नाही. कशाचं काय? कुठे पुस्तक वाचायचं काही पण म्हणायचं, कोणी दिले नाही. मराठ्यांचं हत्यार आहे. शिवाजी महाराजांनी विचार केला, वाघ नख हातात जर घातले तर चिलखतामध्ये गुतून चिलखत पहिले ओढू आणि मग उजव्या हाताच्या बाहीच्या आतमध्ये 5 इंच लांबीचा त्रिकोणी दोन्ही बाजूने ज्याला धार असते असा एक चाकू, त्याला म्हणतात बिचवा. काय म्हणतात? बिचवा. हा 2 बोटांनी असा ओढून काढायचा असतो. कसा? असा. काय डोकं आहे पहा राजाला आमच्या. पहिले बुम. शिवाजी महाराज साधी गोष्ट नाही. अ ट्रिब्यूट टू हिरोइक अँड इन्स्पायरिंग लिजंड छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज म्हणजे प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, डायरेक्शन अँड कंट्रोल मीन्स शिवाजी महाराज. शिवाजी महाराज सोपी गोष्ट आहे का? शिवाजी महाराज हा आदर्श जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाचं कल्याण होणार नाही माय बापू. अफजल खानाचा कोथळा माझ्या शिवानं बाहेर काढला. इतिहास असा आहे, अफजल खान 300 किलो वजनाचा, पण वरचा मेंदू रिकामा, ठणठण गोपाळ. त्याला वाटलं शिवाजी म्हणजे एवढं एवढं बांडगुळ असं धरतून कोंबडी म्हणे मुरगळून मारतो या, असा विचार त्यानं केला. आणि त्या दिवशी त्यानं चिलखतच घातलं नाही. हा इतिहास आहे. आणि माझा राजा मात्र जाताना प्रॉपर प्लॅनिंगनी गेला होता. चिलखतावरून अंगरखा, वरती जिरे टोप, त्याच्यावर मंदिल बांधलेला आहे, असा राजा गेला. प्रॉपर तयारी. आणि असे मायक्रो प्लॅनिंग करून शिवाजी महाराज गेल्यानंतर अफजल्याचा कोथळा त्यानं बाहेर काढला. तुमच्या प्रत्येकाच्या डोक्यात एक वाईट विचार रूपी अफजल खान लपून बसलाय. दुसऱ्याचं चांगलं झालं की पोटात गोळा उठतो ना. माहित नाही म्हणून गाव नवीन आहे का विचारून घेतलं. पोटात गोळा उठतो. जर उठला तर समजून चालायचं आपल्या डोक्यातला औरंगजेब पोटात गुडगुड करतोय. दुसऱ्याची प्रगती पाहून जर आपल्याला वाईट वाटत असेल तर समजून चला आपल्या टाळक्यात एक अफजल खान बसलेला आहे. आज शिवजयंतीच्या निमित्तानं तुमच्या डोक्यातल्या वाईट विचाररूपी अफजल खानाचा कोथळा याच धर्ममंडपात शिवाजी महाराजांच्या हातून बाहेर काढा. त्याला मारून गाडून टाका. जातीभेद विसरा. इथून पुढे जर तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही कोण आहात तर हात जोडून विनंती करतो, कृपया आपली जात सांगू नका. कुणी जर तुम्हाला विचारलं तुम्ही कोण आहात तर फक्त उत्तर एक येऊ द्या तुमच्या थोबडामधून, मी हिंदू आहे हे सांगायला सुरुवात करा. 5 वर्षानंतर जगावर तुमचंच राज्य येणार आहे. माझं काय, मी बडबड करायला लागलो का मला भान राहत नाही, भानच राहत नाही. लहान लहान पोरात पेंगायला लागल्यावर काही ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना काही ना गोळ्या घ्यायच्या असतात, लवकर झोपायचं असतं, लवकर बडबड बंद करावं. पण आता पाहणं किती वाजले. काही मोठे आहे, काही लहान आहे, काही भिडभाड ठेवायला पाहिजे. मी भिडभाड न ठेवता मी आपली बडबडच करत राहिलो. म्हणून मी गावकऱ्यांची सगळ्यांची या ठिकाणी धर्ममंडपात हात जोडून माफी अजिबात मागणार नाही. का बरं? आमच्या बापाने, आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुझा विचार जर पक्का चांगला आणि समाजाचं हित करणारा असला तर समोर कोण बसलाय लहान का मोठा याची भिडभाड न ठेवता तुझा विचार समाजासमोर ठेव. 4थं चरण. हो नाही भीड भाड, नाही भीड भाड, नाही भीड भाड, नाही भीड भाड. नाही
जल से पतला पतला ज्ञान है पाप भूमि से भारी क्रोध अगन से तेज है कलंक का जल से काले वारे दोस्त तूने क्या श्लोक बोला तेरे श्लोक मैंने तराजू में तोला जवान मारे नामा बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम हे जियामा करले राम हे जियामा करले हे जियामा करले राम हे जियामा नाही भीड भार तुका म्हणे सान थोर. है की नाही? तेव्हा हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम हा एक संदेश तुकोबारायांचा. सांप्रदायिक कीर्तनाची परंपरा अशी आहे की अभंगाचं जे दुसरं चरण आहे त्याला ध्रुवपद म्हणतात आणि त्याच्यातच सगळा अर्थ साठवलेला आहे. अर्थ हाच आहे, हेची आम्हा करणे काम. आणि हे करता करता ज्या धर्मात तुम्ही जन्माला आले त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करणं ही सुद्धा तुमची इथं जबाबदारी आहे. बीज वाढवावे नाम. छत्रपतींचा आदर्श घेऊन आम्ही देखील तेच करण्याचा प्रयत्न करू असा शिवजयंतीच्या मुहूर्तावर संकल्प करूया. तो संकल्प तुमचा पूर्णत्वास शिवप्रभूंच्या कृपेनं जाईलच. माझाही तुमच्याबरोबर जावो अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल देवे विठ्ठल विठ्ठल बोले गुडे बेडे वा गुडे उत्तरी क्षमा करा महाराज नाही विचारिला अधिकार म्या क्षमा करा महाराज बोले ज्ञानेश्वर विठ्ठल श्रीराम